तब्बल 20 टनाच्या डंपरखाली तो 36 वर्षांचा बाप चिरडला गेला. कमरेपासून खालचा भाग निकामी झाल्यानंतरही चाकाखाली अडकलेला बाप हातावर जोर देत उठण्याचा प्रयत्न करत होता. अपघातानंतरही बापाचं काळीज धडधडत होतं, ते आपल्या 2 चिमुकल्यांसाठी. शरीरातील सर्व प्राण एकवटून तो सांगत होता, तिथल्या लोकांकडे याचना करत होता की माझ्या पोरींना वाचवा. हायवा डंपरने धडक दिल्यानंतर ओंकार आचार्य दुचाकीसह खाली पडले, तर 2 चिमुरड्याही या धडकेत दुसऱ्या बाजूला फेकल्या गेल्या. यावेळी हायवा डंपरची मागची 2 चाके कमरेपासून खालच्या भागावर आल्यानं ओंकार यांच्या मांडीपासून खालचे पाय छिन्न विछिन्न झाले. अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या ओंकार यांचे काळीज आपल्या 2 चिमुरड्यांसाठी धडधडत होतं. कमरेखालच्या भागावरती तब्बल 20 टन वजन असताना सुद्धा ते 2 हातांवरती जोर देऊन उठण्याचा प्रयत्न करत होते. स्वतः मृत्यूच्या दाढात अडकलेले असतानाही माझ्या मुलींना तेवढं वाचवा, माझ्या मुली सुखरूप आहेत ना, हे बापाचे शेवटचे शब्द पाहणाऱ्यांच्या हृदयाला हेलावून टाकणारे होते. या अपघाती मृत्यूची बातमी ओंकार यांच्या ज्येष्ठ वडिलांना समजल्याच्या नंतर मुलगा आणि आपल्या नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने ओंकार यांचे 70 वर्षीय वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचाही सोमवारी पहाटे मृत्यू झाला. अवघ्या 24 तासामध्ये एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा हा करुण अंत झाला. या घटनेमुळे आचार्य कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण बारामतीतून हळहळ व्यक्त केली जाते. राजेंद्र आचार्य हे निवृत्त शिक्षक होते आणि त्यांची लोकप्रिय शिक्षक म्हणून परिसरामध्ये ख्याती होती. ते महिनाभर खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेतल्याच्या नंतर 2च दिवसांपूर्वी घरी परतले होते. मात्र मुलगा आणि नातवंडांच्या अकाली मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही. आचार्य कुटुंबातील ओंकार यांची पत्नी अरुणा, आई शैलजा आणि भाऊ अमोल वय 33 वर्ष यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. हायवा गाडी क्रमांक MH16 CA 0212 या डंपरचा ड्रायव्हर दशरथ दत्तात्रय डोळे याला पोलिसांनी अटक केली असून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला.